नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आज आपण पाहणार आहोत जो उर्वरित पार्ट आहे अकाउंट्स या विषयाबद्दलचा. तर त्याबद्दल काही गोष्टी आहेत किंवा कुठल्या गोष्टी आपण करू शकतो किंवा काही गोष्टी आहेत त्या आपण उर्वरित भागातल्या सर्व गोष्टी पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. हा पूर्ण पार्ट 2 आहे. पूर्वीचा सुद्धा पार्ट पहा जर तुम्हाला समजा त्यात काही अडचण आली, कुठे काही अडचण असेल. कारण पूर्वीच्या पार्टमध्ये आपण फॉर्मॅट सर्व बघितलेले आहेत, कशा प्रकारचा तुम्ही फॉर्मॅट वापरू शकता अकाउंट्स मध्ये. आणि अकाउंट्स या विषयाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे की जर सर्व विषय तुम्ही मराठी भाषेतून लिहिले आणि अकाउंट जरी तुम्ही इंग्रजीत लिहिला, ज्यांना समजा शक्य नाही आकडेमोड करणं वगैरे, तर तेही चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. इंग्लिश व्हर्जन सुद्धा त्याचं ग्राह्य धरलं जातं. सो त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सो ज्यांना कोणाला शक्य असेल ते इंग्रजीमध्ये लिहा, मराठीमध्ये लिहा, तुमच्यावरती आहे. जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे, 2च लँग्वेज आहे त्या एक्झामसाठी, त्या दोन्हीपैकी कुठलीही जी कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उर्वरित सर्व प्रश्न आणि टेक्निक्स वगैरे. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर मागील पार्टमध्ये आपण चुकी बरोबर यापर्यंत सर्व प्रश्न पाहिले होते. तर या पार्टमध्ये आपण उर्वरित गोष्टी पाहणार आहोत. त्यामध्ये जे जोड्या लावा, रिकाम्या जागा आणि जोड्या लावा हा पार्ट आहे. तर रिकाम्या जागामध्ये पूर्ण विधान दिले, त्याचं उत्तर काय असणार आहे? डॅश डॅश डिस्काउंट खात्यामध्ये नोंदवल्या जात नाही. ट्रेड डिस्काउंट. ग्रॉस प्रॉफिट रेशो बरोबर त्याचं सूत्र जे आहे ते लिहायचे. ग्रॉस प्रॉफिट भागिले नेट सेल्स गुणिले 100. कॅपिटल अकाउंट हे डॅश डॅश प्रकारचे अकाउंट असते, पर्सनल अकाउंट. त्यानंतर क्रॉस चेकची रक्कम डॅश डॅश दिली जात नाही, रोखीने दिली जात नाही. बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या डॅश डॅश बाजूस दाखविला जातो, लायबिलिटी या बाजूस दाखविला जातो. त्यानंतर ट्रायल बॅलन्स म्हणजे सर्व खात्याच्या डॅश डॅश यादी, शिल्लकांची यादी. करंट रेशोचा फॉर्म्युला काय? करंट रेशो बरोबर करंट ॲसेट्स भागिले करंट लायबिलिटीज. ड्यू डेट बरोबर ऍक्सेप्टन्स डेट अधिक टर्म अधिक 3 दिवसाचा ग्रेस पिरियड, म्हणजे 3 days ऑफ ग्रेस. या पद्धतीमध्ये आता याच्या जर जोड्या लावा आहेत ना, तर ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड एएस मध्ये भरपूर जोड्या लावा. 3-1 प्रश्न तर जोड्या लावामध्ये येऊ शकतात. एएस चे सर्व हे लक्षात ठेवा, अकाउंटिंग स्टँडर्ड आणि विषय कुठले कुठले. AS1 डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. AS2 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. AS6 डेप्रिशिएशन अकाउंटिंग. AS9 रेव्हेन्यू रिकॉग्नायझेशन. AS10 फिक्स्ड ॲसेट अकाउंटिंग. AS13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स. AS16 बॉरोइंग कॉस्ट्स. AS22 टॅक्सेस ऑन इन्कम किंवा डिफर्ड टॅक्स. अशा प्रकारचं हे विषय आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता परीक्षेसाठी कशा प्रकारे तुम्ही रणनीती आखू शकता किंवा आता महत्वाचे प्रश्न म्हणूया, टॉप 20 महत्वाचे प्रश्न काय असणार आहे त्याच्यामध्ये. यामध्ये आता हे जर तुम्ही केले 20 प्रश्न, जर जे आपण विषय देतोय आणि ते प्रश्न जर केले, तर तुमचं अकाउंट हा विषय जो आहे ना, तो परफेक्टच होऊन जाईल. तुम्ही त्यात म्हणजे फेलच होणार नाही. कारण सर्वात जास्त लोक फेल्युअर जे होतात ना, ते अकाउंट या विषयामध्ये होतात. तर त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो सर्रास पहिला प्रश्न 30 मार्कचा फायनल अकाउंटवरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट काढायचे असते आणि जे ऍडजस्टमेंट असतात ते दिलेल्या ऍडजस्टमेंट करायचे असतात. 30 मार्कचा निश्चित येणारा प्रश्न आहे. BRS बँक रिकन्सोलिडेशन स्टेटमेंट प्रत्येक वर्षी निश्चित येणारा प्रश्न आहे, 10 मार्कचा. मशिनरी अकाउंट SLM किंवा WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडने दिलेलं असू शकतं. तर हा सुद्धा 10 मार्कचा प्रश्न आहे. हे तेच तुमचे 50 मार्क पक्के होतात बघा. हे 30 हे आणि हे 20. ठीक आहे, अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत हे. त्यानंतर बिल ऑफ एक्सचेंज, ज्यामध्ये जर्नल एंट्रीज, 10 मार्कचा प्रश्न असतो हा बिल ऑफ एक्सचेंज सुद्धा. तर हा सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ते ह्या विषयावरती येणारे प्रश्न आहेत. ऍक्च्युअली हे 100% येणारे प्रश्न आहे. हे जरी केले तुम्ही 20, तरी बाकी पुस्तक वाचायची जास्त गरज नाही आहे तुम्हाला. डेप्रिशिएशन अर्थ, गरज आणि पद्धती अशा प्रकारचं लिहायचं आहे. त्यानंतर रिझर्व्ह फंडचे प्रकार, व्हेरिफिकेशन ऑफ ॲसेट्स. त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग हा एक विषय आहे.
बिल ऑफ एक्सचेंज स्पेसिमन, त्याच्यामध्ये हुंडी आपण म्हणतो, नमुना मराठीमध्ये. 4-5 मार्क्सचा असतो हा प्रश्न. सगळा हा पण येऊ शकतो साधारणपणे. सिम्पल कॅशबुक, त्यानंतर कॅश फ्लो स्टेटमेंट, टाइप्स ऑफ एरर, ट्रू ऑर फॉल्स, गुडविल चूक की बरोबर. त्यानंतर गुडविल वरती विचारलं जाऊ शकतं, क्लोजिंग स्टॉक्स वगैरे. हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. फिल इन द ब्लँक्स म्हणजे गाळलेल्या जागामध्ये ट्रेड डिस्काउंट आणि ग्रॉस प्रॉफिट फॉर्म्युला हे विचारलं जातं. त्यानंतर AS 1 ते AS 16 पर्यंत मॅचिंग विचारलं जाईल, ज्यामध्ये 5-7 मार्कला असतं हे. जर्नल एंट्रीज मध्ये 5 ट्रान्झॅक्शन्स नक्की त्यात दाखवणं गरजेचं. 10 मार्कचा प्रश्न असतो हा जर आला तर. अकाउंटिंग स्टँडर्ड जसं मी सांगितलं तो विचारतातच प्रत्येक वर्षी, हा 5 मार्कचा प्रश्न आहे. चेंज ऑफ डेप्रिशिएशन मेथड हे पण विचारलं जातं. रेशो अनालिसिस हा पण विचारला जातो. त्यानंतर डिव्हिडंड आणि डिव्हिजिबल प्रॉफिट हे टॉप 20 क्वेश्चन आहेत. हे जर 20 प्रश्न तुम्ही केले ना तर तुमचं अकाउंट बऱ्यापैकी होऊन जाईल. आता याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं करायचं तुम्हाला परीक्षेमध्ये, वेळेचं व्यवस्थापन कसं करू शकता, हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. वेळ मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट. कारण जर समजा तुम्ही तुमची वेळ व्यवस्थित मॅनेज नाही केली तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. किंवा तुम्हाला साधारणपणे जर समजा 3 तासाचा जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये व्यवस्थित तुम्हाला ते करता आलं पाहिजे. ठीक आहे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण जर समजा तुमचा तो वेळ व्यवस्थित डिवाइड नाही केला तर मग बाकी प्रश्न सुटणार नाही. एखाद्या प्रश्नाला तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागेल. तर साधारणपणे जो पहिला प्रश्न आहे ना, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. फायनल अकाउंट्स दिलेलं असतं, त्यावरून ट्रेड अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ताळेबंद हे काढायचं असतं. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. तर हा जर प्रश्न तुम्ही केला साधारणपणे तर ह्याचे 30 मार्क इथेच तुम्हाला मिळतात. तर साधारणपणे या प्रश्नासाठी तुम्हाला 1 तासाचा सर्वसाधारण वेळ द्यायचा आहे, 55 ते 60 मिनिटापर्यंत. जास्त वेळ नाही द्यायचा याला. आणि हा पहिल्यांदा प्रश्न सोडायचा फर्स्ट, तर त्याला वेळ देऊनच तो सोडवा. तर पहिला प्रश्न 1 तास जरी गेला तरी काही हरकत नाही. त्यानंतर ज्यावेळेस BRS विचारलं जाईल, प्रश्न क्रमांक 2 किंवा 3 मध्ये साधारणपणे विचारलं जातं. तर BRS जे येतं ते तुम्हाला त्याला 20 मिनिटं द्यायचे, जास्त वेळ द्यायचा नाहीये. त्यानंतर मशिनरी अकाउंट्स हा या प्रश्नासाठी तुम्हाला साधारणपणे 20 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. आणि बिल किंवा जर्नल एंट्रीज असतील तर त्याला तुम्हाला 20 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे. शॉर्ट नोट्स आलेल्या असतात, त्यामध्ये शॉर्ट नोट्सला सुद्धा 20 मिनिटाचा किंवा 30 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे, जास्त वेळ द्यायचा नाही. पण याच्यात करायचं काय आहे का, एक जे तुम्हाला माहिती आहेत ना गोष्टी, त्या आधी लिहिणं खूप गरजेचं आहे. म्हणजे समजा जर तुम्हाला समजा ट्रेड अकाउंट बद्दल माहिती आहे, किंवा तुम्हाला आपण एक उदाहरण घेऊया की मशिनरी अकाउंट बद्दल माहिती आहे, तर ते सुरुवातीला ती टीप लिहायची. किंवा डेप्रिशिएशन बद्दल टीप आली तर डेप्रिशिएशन माहिती असेल तर डेप्रिशिएशन बद्दलच लिहायचं आहे. ठीक आहे, अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा जो 5वा प्रश्न आहे, ट्रू ऑर फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स, हा या प्रश्नासाठी 20 मिनिटं द्यायचं. आणि ह्याला कसं आहे, हे खूप फास्ट होऊ शकतात आणि जास्त गुण देणारे प्रश्न आहेत. म्हणजे लवकर गुण मिळण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. त्यामध्ये बफर टाइम जो राहील तुमचा 5-10 मिनिटं जो काय राहील, त्या वेळेमध्ये तुम्हाला सर्व पेपर पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंट जे केलेलं आहे किंवा तुमचं ट्रायल बॅलन्स वगैरे ज्या काही आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या पुन्हा, म्हणजे थोडक्यात रिचेकिंग करायचं पूर्ण पेपर. त्यानंतर वर्किंग नोट्स लिहिलेल्या असतात, तुम्ही त्या वर्किंग नोट्स बरोबर आहेत का हे चेक करायचं, कारण त्या वर्किंग नोट्सला सुद्धा मार्क्स असतात. सो म्हणून वर्किंग नोट्स सुद्धा चेक करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि वर्किंग नोट्स मी जसं पूर्वीही सांगितलं, अकाउंट्स या विषयामध्ये वर्किंग नोट्सला मार्क्स असल्यामुळे तुम्ही ते वर्किंग नोट्सला कमी लेखू नका, कारण वर्किंग नोट्स खूप जास्त प्रमाणात तुम्हाला मार्क्स देऊ शकतात. तर त्यामुळे म्हणजे समजा 30 मार्क्स असेल आणि तुमचं उत्तर चुकलं असेल, समजा फायनल उत्तर जे यायला अपेक्षित आहे तर ते उत्तर नाही आलं ऍडजस्टमेंट्स वगैरे सगळ्या करून, तर तुम्हाला तिथे जे वर्किंग केलेलं आहे तुम्ही, कॅल्क्युलेशन्स वगैरे असतील काही, तर त्या स्टेप्सला मार्क्स असतात. तो खूप महत्वाचा आहे. मग ते उत्तर चुकलं तरी समजा 30 मार्कचा प्रश्न आहे तो, त्यातून तुम्हाला 10-15 तरी मार्क्स मिळतील, जरी समजा उत्तर चुकलं तरी. ठीक आहे, स्टेप्स बरोबर असेल तर ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर जर समजा इथे वर्किंग नोट्स नसतील तुमच्या, तर मग तिथे ते मार्क्स कट होणार तुमचे. मग ते तुमचं उत्तर बरोबर जरी असलं तरी मग तुम्हाला तिथे 10, 12, 13 मार्क्स मिळतील, जास्त मार्क्स मिळणार नाहीत. सर्व विषय तुम्ही म्हणजे सर्व प्रश्न लिहिलेत का व्यवस्थित ते चेक करा फायनली, कारण ते चेक केल्यानंतर तुम्हाला कसं प्रॉपर तुम्ही म्हणजे लक्षात येईल की तुम्ही कुठला राहिलाय प्रश्न का. जर अजून थोडा वेळ शिल्लक असेल तर बाकी एखादा एक्स्ट्रा प्रश्न लिहू शकता, काही अडचण नाही, पण वेळ असेल तर. त्यानंतर ज्या हेडिंग्ज आहेत, सब हेडिंग्ज आहेत, समजा
पहिल्या प्रश्नाचं आपण उदाहरण घेऊया. या प्रश्नामध्ये पहिली जी हेडिंग आहे ती समजा जर असा प्रश्न आला, फायनल अकाउंट दिलेलं असेल, त्यातून फायनल अकाउंट मधून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायचं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंटला अंडरलाईन करायचे. मग तिथे खाली जे काही समजा ट्रेडिंग अकाउंटचे जे काही तुम्ही कॅल्क्युलेशन कराल किंवा जे काही एंट्रीज कराल 4 कॉलम मिळून, तर त्या सर्व एंट्रीज व्यवस्थित करायच्या. खाली वर्किंग नोट्स नाव लिहायचे किंवा नोट्स नाव लिहायचे किंवा काम असं नाव लिहू शकता, काही अडचण नाही. तर ते जिथे तुम्हाला नोट करायचे किंवा ते एखादं जर व्हॅल्यू तुमची असेल, समजा उत्तर आले ऍडजस्टमेंटनुसार जे काय समजा डेप्रिशिएशन व्हॅल्यू असेल तर त्याचं उत्तर आलं असेल तर त्याला अंडरलाईन करायचे. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर सब हेडिंग्स आणि ज्या सब हेडिंग्स आणि हेडिंग्स जो मध्ये टिप आली, ह्यामध्ये खूप कामाला येतात या. जसं डेप्रिशिएशन विषयावरती जर टिप आली तर डेप्रिशिएशन लिहायचं, वरती तुमची हेडिंग असणार आहे ती, त्यानंतर खाली त्याचं व्याख्या लिहायची, संपूर्ण व्याख्या, त्यानंतर ते डेप्रिशिएशनचे प्रकार वगैरे काय आहेत किंवा त्याचे फायदे काय आहेत, ह्या सर्व गोष्टी लिहायच्या. नंतर त्याच्यात प्रकारच म्हणू शकतो आपण, फायदे तर नाही. तर यामध्ये ह्या गोष्टी सर्वसाधारणपणे अशा करता येतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की SLM आणि WDV ह्याबद्दल सुद्धा लिहायचं आणि त्यानंतर कन्क्लुजन लिहायचं. तर कन्क्लुजनला अंडरलाईन करायचं. तर ह्या हेडिंग्स आणि सब हेडिंग्स बद्दल आहे. ते सगळं तपासा, नसेल तर मग ते अंडरलाईन करून घ्या. 10-1 मिनिटात तुमचं सगळं होऊन जाईल. आणि अशा प्रकारे तुम्ही 3 तास 180 मिनिटाचं डिव्हिजन करू शकता. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 1 तास द्यायचा आहे साधारणपणे, दुसरा आणि तिसरा प्रश्नाला साधारणपणे म्हणजे चौथ्या प्रश्नापर्यंत साधारणपणे 1 तास द्यायचा. इथे 2 तास तुमचे जातात सर्वसाधारणपणे. शॉर्ट नोट्स आणि फिल इन द ब्लँक्स जे आहेत त्याला 1 तास द्या. मग साधारणपणे अशा प्रकारचं जे तुमचे 3 तासाचा जो वेळ आहे तो तुमचा जाऊ शकतो, कम्प्लीट होऊ शकतो. आणि राहिलेला जो वेळ आहे 10 मिनिटं तुमच्याकडे कधी शिल्लक राहणार 100%. तर ते 10 मिनिटात तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. तर अशा प्रकारचं वेळ व्यवस्थापन, टाइमचं मॅनेजमेंट करायचं आहे अकाउंट या विषयासाठी. ते पूर्वी सर्व विषयासाठी आपण दिलेलं आहे, तर ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर परीक्षेसाठी टिपा काय आहेत तुमच्यासाठी? जर समजा हा अकाउंट विषयासाठी तुम्ही काही परीक्षेसाठी टिपा घेऊन जाणं गरजेचं आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अतिशय महत्वाचा आहे. मी अनेक वेळा सांगतो आहे, हा प्रश्न सोडवणंच गरजेचं आहे. भले चुकू द्या उत्तर, काही अडचण नाही. स्टेप्स बरोबर करा, कॅल्क्युलेशन बरोबर करा, काही प्रॉब्लेम नाही. तर त्याचे मार्क्स मिळतील. तो प्रश्न सोडायचा नाही, तो प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. फायनल अकाउंटमध्ये सर्वाधिक गुण असतात, त्याच्यामुळे तो व्यवस्थित सॉल्व्ह करा. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स मध्ये कारण लिहिणं विसरू नका, कारण चुकी बरोबर जे आहेत त्याच्यामध्ये सकारण उत्तर लिहायचं असतं. तर ते कारण काय आहे? जर समजा असा प्रश्न आला तर गुडविल इज अन इंटँजिबल असेट, तर मग त्या पद्धतीने त्याचं कारण काय आहे, चूक आहे का बरोबर आहे, असं त्याचं उत्तर लिहायचं आणि कारण काय, का चूक आहे आणि का बरोबर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीमध्ये. त्यानंतर शॉर्ट नोट्ससाठी डेफिनेशन मी मगाही तुम्हाला सांगितलं मागे, तर त्यामध्ये डेप्रिशिएशन जर असेल किंवा कुठलाही शॉर्ट नोट्स आली असेल त्याचे डेफिनेशन लिहायचे. 6 ते 8 मुद्दे लिहायचे आणि उदाहरणाचा क्रम लिहायचा. उदाहरण किंवा कन्क्लुजन अशा प्रकारचा क्रम लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे जेणेकरून काय होतं की ते स्टँडर्ड उत्तराचा फॉर्मॅट दिसतो, त्यांना एक्झामिनर इम्प्रेस होतात या गोष्टीमुळे. त्यानंतर वर्किंग नोट्स खूप अनिवार्य आहे. मी जसं सांगितलं, वर्किंग नोट्स अकाउंट्स या विषयामध्ये वर्किंग नोट्स लिहा, चुकू द्या, काही होऊ द्या, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. चूक झाली तरी चालेल, पण गुण इथे मिळू शकतात वर्किंग नोट्सला. ठीक आहे, साधारण 10 जरी मार्क्स मिळाले तरी सफिशियंट आहे तुम्हाला, बाकी तुम्ही दुसरीकडे कव्हर करता येतात. ठीक आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर BRS मध्ये शेवटी बॅलन्स जुळतं का हे तपासायचं आहे, कारण मोस्ट ऑफ द टाइम बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट जे असतं ना त्याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बॅलन्स जुळत नाही. जे शेवटी जे बॅलन्स असतं ना टोटल क्रेडिट टोटल डेबिट साईडला, तर ते जुळत नाही, एकत्र एक येत नाही. मग ते चेक करा पहिल्यांदा की येत आहे का व्यवस्थित, म्हणजे ज्यावेळेस उत्तर तुम्ही लिहाल. त्यानंतर प्रत्येक ऍडजस्टमेंट 2 ठिकाणी लागू करायच्यात. ज्या काही ऍडजस्टमेंट दिल्या असेल प्रश्न पहिल्यामध्ये त्या 2 ठिकाणी लागू करायच्या. ठीक आहे, जर समजा ती ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये एक्स ऍडजस्टमेंट असेल तर तीच ऍडजस्टमेंट लायबिलिटीज किंवा ऍसेट साईडला बॅलन्स शीटमध्ये आली पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे स्वच्छ लेखन आणि योग्य हेडिंग आणि रुरलचा वापर करायचा. रुरल जे असते पट्टी आपली स्केल, त्या पट्टीचा वापर करायचा, ती योग्य वापर करा. एक पेन्सिल घेऊन जा आणि खोड रबर घेऊन जा, ज्यामध्ये समजा जो उत्तरपत्रिका आहे, उत्तरपत्रिकेचा जो शेवटचा कॉर्नर आहे त्याचे एक बॉर्डर लावून ठेवा, मार्किंग करा, कारण पहिल्या इथे बॉर्डर असते. तर एक छोटासा स्टँडर्ड फॉर्मॅट तयार करा ज्यामध्ये शेवटच्या लाईन्सला बॉर्डर मारा, जेणेकरून तुमचा उत्तरपत्रिका ही सुटसुटीत दिसेल, एकदम व्यवस्थित आणि छान दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारच्या ह्या टिपा आहेत. तर तुम्ही जेवढं सुंदर अक्षर असेल तुमचं, तेवढा तुमचा फायदा होऊ शकतो.
त्यानंतर आता यामध्ये सर्वसामान्यपणे काय होतं की विद्यार्थी बऱ्याचशा चुका करतात. आता याच्यामध्ये ह्या चुका काय चुका आहेत मुख्य आणि त्या टाळायच्या कशा सर्वसाधारणपणे अकाउंट्स या विषयासाठी. यामध्ये चुकामध्ये जर समजा आता बघितलं ऍडजस्टमेंट फक्त एका ठिकाणी दाखवली. समजा थोडक्यात उदाहरण घ्यायचं झालं तर ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दाखवली नंतर बॅलन्स शीटमध्ये दाखवलीच नाही. तर ती ही चूक सगळ्यात जास्त तुम्हाला मार्क्स कमी करू शकते. कारण त्याच्यामध्ये कमीत कमी 3-4 मार्क्स कमी होऊ शकतात. 3 मार्क नक्कीच कमी होऊ शकतात. 3-4 तर ठीक आहे, पण 3 मार्क नक्कीच कमी होऊ शकतात. ज्यामध्ये आता ही चूक कशी टाळायची आहे तुम्हाला, प्रत्येक ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट या दोन्ही ठिकाणी तपासणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक जे आहे या बॅलन्स शीट मध्ये विसरणे. जर क्लोजिंग स्टॉक असेल तर तो बॅलन्स शीट मध्ये येणं गरजेचं आहे. तर तो विसरायचा नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये, तो यायलाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे टाळायचं कसं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूस आणि बॅलन्स शीट मध्ये ऍसेट म्हणून दाखवायचंय क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, अशा प्रकारचं. मग ते चूक टाळायची आहे अशा प्रकारचे. त्यानंतर तिसरी चूक काय असू शकते, बीआरएस मध्ये ऍड आणि लेस उलट करणे. म्हणजे थोडक्यात काय की याची चूक जर समजा हे चुकत असेल बीआरएस मध्ये ऍड आणि लेस केलेलं ते उलट झालेलं असेल तर मग ते चूक कशी टाळायची आहे की कॅशबुक व पासबुक पैकी कुठे परिणाम झाला आहे हे आधी समजून घ्या आणि नंतर तुम्ही ऍड आणि लेस करायचे. ठीक आहे, अशा प्रकारचे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकी बरोबर मध्ये कारण लिहित नाहीत काही बरेचसे विद्यार्थी. मग ते कारण न लिहिल्यामुळे काय होतं की ते म्हणजे जर समजा 2 मार्क्सचा प्रश्न असेल तो तर ते अर्धा मार्क पण मिळत नाही तुम्हाला. सो त्यामुळे ते कारण लिहा. कारण अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक विधानाखाली 1-2 ओळीचं कारण लिहायचं. एक ओळी जरी लिहिलं तरी ते सफिशियंट आहे. त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. एक ओळ जरी लिहिलं तरी ठीक आहे. त्यानंतर शॉर्ट नोट्स फारच छोटी नाही लिहायचे. म्हणजे जसं आता मी इकडे वरती तुम्हाला दाखवलं होतं शॉर्ट नोट्स मध्ये. यामध्ये शॉर्ट नोट्स ज्या आहेत ना या मी तुम्हाला इथे फक्त जे मुद्दे आहेत पॉइंट्स ह्याचे ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला म्हणून हे दिलं नाही तुम्हाला. त्याचे मुद्दे ऑलरेडी फक्त याच्यात टाकलेले आहेत काय काय मुद्दे आहेत. तर हे एवढंच लिहिणे, 3-4 मुद्देच लिहिणे, जास्त मुद्दे नाही लिहिणे. तर त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. सो शॉर्ट नोट्स मध्ये मेक शुअर करायचं आहे की डेफिनेशन, एक्सप्लेनेशन आणि पॉइंट्स त्यानंतर कन्क्लुजन हे अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. 3 जरी लिहिल्या तुम्ही, डेफिनेशन, पॉइंट्स आणि कन्क्लुजन, बस हे जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं काम होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर WDV मध्ये ओरिजिनल कॉस्टवर डेप्रिशिएशन लावणे. म्हणजे आता रिटर्न डाऊन व्हॅल्यू मध्ये ओरिजिनल कॉस्टवर डेप्रिशिएशन लावता येत नाही. कारण हे फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईन मेथड जे असते यामध्ये SLM वरतीच ओरिजिनल कॉस्ट वरती डेप्रिशिएशन लागतो. WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू मध्ये लागत नाही. तर ते हे टाळायचं कसे, WDV मध्ये बुक व्हॅल्यूवर डेप्रिशिएशन लावायची असते, ओरिजिनल कॉस्ट वरती नसते. ठीक आहे. समजा ओरिजिनल कॉस्ट एका प्रोडक्टची 80,000 आहे आणि बुक व्हॅल्यू त्याची समजा 70,000 येते. तर 70,000 वरती डेप्रिशिएशन कॉस्ट लागते, बुक व्हॅल्यू वरती लागत नाही. आणि त्याच्या उलट जे SLM आहे स्ट्रेट लाईन मेथड यामध्ये बुक व्हॅल्यू जी असते त्याच्यावरती नाही तर ओरिजिनल कॉस्ट वरती डेप्रिशिएशन प्रत्येक वर्षी लागते. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर हे समजून घेणं गरजेचं. ठीक आहे. अशा प्रकारच्या ह्या चुका टाळायच्या आहेत. त्यानंतर 7 दिवसाची उजळणी तुम्ही कशी करू शकता किंवा त्याचं 7 डे रिव्हिजन प्लॅन आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर हे कशा प्रकारे तुम्हाला करायचं मी तुम्हाला त्याचं एक टाइम टेबल देतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा, करता येते नाही येते तर त्या पद्धतीने आहे. आता शेवटी कसं तुम्हाला तुमची वेळ जी आहे ते तुम्ही काय काम करताय, कुठे काम करताय हे मला नक्की माहित नाहीये. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा, व्यवस्थित तुमचा वेळ नियोजन करा. कारण आता काल आम्हाला बरे कॉल आले बरेचसे शनिवारी. तर त्यामध्ये सांगितलं की सर आम्हाला आता असं झालं की मी आता घेतलंय पुस्तक हातात तर मला होईल का कव्हर. आता मी त्यांना सांगितलं तुमचं जर स्टडी असेल, फोकस चांगला होऊ शकत असेल तर होऊ शकतं. पण जर समजा अगदीच लिहायची सवय नसेल तर मग ते थोडंसं अवघड आहे. पण तरी पण लिहायची सवय ठेवा. म्हटलं की तुम्ही चांगलं जर लिहिलं, व्यवस्थित लिहिण्याची सवय असेल तुम्हाला तर बऱ्यापैकी कव्हर करता येऊ शकतं. तर ते म्हटलं की माझं सर लिहायची सवय नाही, आता कम्प्युटरवरतीच काम आहे मोस्ट ऑफ द टाइम, तर लिहिण्याचा सगळा सराव गेलेला आहे माझा. मग त्यांना मी सजेस्ट केलं की सर तुम्ही एक काम करा की जे काही समजा आपले फुलस्केप पेपर असतात त्याच्यावरती सुरुवात करा की कसं तुमचं लिहिण्याचा स्पीड किती आहे, किती शब्द पर मिनिट लिहिताय तुम्ही, त्या पद्धतीने तुम्ही प्लॅन करा. नंतर मग लक्षात येईल तुम्हाला की किती उत्तर लिहू शकता तुम्ही 3 तासामध्ये. किंवा डायरेक्टली जुन्या वर्षाच्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या जरी तुम्ही सॉल्व्ह केल्या ना तरी तुम्हाला ते कितपत तुम्ही जाऊ शकता पुढे ते लक्षात येईल तुम्हाला 3 तासामध्ये. तर हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर हे तुम्ही लक्षात देऊन केलं पाहिजे.
सो त्यामुळे हे वेळ मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे ना तो आपण सांगतो आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी काय करायचं, 7 दिवसाचं जर प्लॅन करत असेल 7 डे स्टडी फॉर अकाउंट सब्जेक्ट, तर यामध्ये पहिल्या दिवशी मोस्ट ऑफ द टाइम फायनल अकाउंट फॉर्मॅट आणि ऍडजस्टिंग जे रूल आहेत, ऍडजस्टमेंट रूल, ते थोडंसं सकाळच्या सत्रामध्ये करा. दुपारी 2-1 तासामध्ये 2-2 तास द्या, जास्त वेळ नका देऊ. प्रत्येक पॉइंटरसाठी 1 तासभर जरी राहता, त्याच्यामध्ये कसं आहे तुमची आकलन क्षमता काय आहे किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने ते लवकर ग्रास्प करू शकता, त्याच्यावरती सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर दुपारी 2 तास काय करायचं की एक 17-18चे ट्रायल बॅलन्सचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आणि बघायचं उत्तर बरोबर येतं का. संध्याकाळी आउटस्टँडिंग अँड प्रिपेअर डेप्रिशिएशन आरडीडी याचं थोडंसं रिव्हिजन करायचं. आणि अशा प्रकारचा याचा उद्देश काय असला पाहिजे की फायनल अकाउंट ह्याच्यामध्ये तुम्हाला मास्टरी झाली पाहिजे, कारण ते 30 मार्कचा प्रश्न आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं, बीआरएस फॉर्मॅट तयार करायचा दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर दुपारी काय बीआरएसचे प्रश्न जे आहेत ते काही प्रश्न पूर्वीचे ते सोडवायचे. त्यानंतर संध्याकाळी काय करायचं, 1 तासामध्ये ऍड आणि लेस रूल त्याची रिव्हिजन करायची. बीआरएस साठी ऍड आणि लेस रूल काय आहेत ते समजून घ्यायचं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मशिनरी अकाउंट एसएलएम किंवा डब्ल्यूडीव्ही रिटर्न डाऊन व्हॅल्यू किंवा स्टेट लाईन मेथडमध्ये ह्या पद्धतीबद्दल थोडंसं चेक करायचं. त्यानंतर दुपारी त्याच्या 3-1 प्रश्नाबद्दल थोडंसं जुन्याच प्रश्नांबद्दल चेक करायचं आणि संध्याकाळी थोडंसं डेप्रिशिएशन शॉर्ट्स नोट्स त्याच्या काढून ठेवायच्या नोट्स. मग डेप्रिशिएशन मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी काम होऊन जाईल. चौथ्या दिवशी बिल टर्म्स व जर्नल रूल्स जे आहेत ते सकाळच्या सत्रामध्ये थोडं लक्षात घ्यायच्या. त्यानंतर दुपारी बिल जर्नल एंट्रीज थोड्या शिकवून घ्यायच्या, त्या जुने प्रश्न आहेत त्याच्यात. आणि बिल स्पेसिमनचा सराव करायचा, त्यामध्ये जेणेकरून तुम्ही बिलमध्ये मास्टरी येऊ शकते. शेवटचं एंड एम काय असलं पाहिजे तुमचा की त्या त्या तशा प्रकारचा. ठीक आहे. आता हे काय आहे, 7 डेजचा प्लॅन फक्त टॉपिक वाईज दिलेला आहे आपण. तर तुमच्या आता हे 7 दिवसाचे 7 प्रश्न आहेत हे. ठीक आहे. तर 7 या पॅटर्न मधलेच प्रश्न आहेत 100% परीक्षेमध्ये. तर ते प्रश्न जे आहेत तुम्हाला तसे तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने दिलेलं आहे आपण हे. त्यानंतर 5वं जे आहे त्याच्यामध्ये 5व्या दिवशी काय करायचं आहे, 8 कमीत कमी शॉर्ट नोट्सचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुपारी समजा वेळ मिळाला तर तुम्हाला सकाळीच जरी केलं तरी काय अडचण नाही, त्याचा सराव करायचा, लिहायचा. पण शॉर्ट नोट्स अकाउंट्स या सब्जेक्टसाठी लिहिताना तुम्हाला मेक शुअर करायचं डेफिनेशन, त्यानंतर एक्सप्लेनेशन असेल, जे काय असेल त्याचं एक्सप्लेनेशन, पॉइंट्स असतील काही पॉइंट्स आणि कन्क्लुजन, हे 3 पॉइंट मेक शुअर करायचे. 3 पॉइंट असलेच पाहिजे. कुठलं आहे, डेफिनेशन किंवा प्रस्तावना म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुमचं मेन पॉइंट, जे काय प्रश्न विचारलाय तो किंवा त्याचे फायदे तोटे वगैरे, आणि कन्क्लुजन, हे 3 रूल लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चुकी बरोबर कारणासह सराव करायचा. थेअरीमध्ये मास्टर होऊन जाल तुम्ही, हे थेअरी प्रकारामध्ये मोडतो. त्यानंतर 6व्या दिवशी काय करायचंय, रेशो, त्याचे फॉर्म्युला आणि कॅशबुक याबद्दल थोडंसं वाचायचंय सकाळच्या सत्रामध्ये. आणि कॅशबुक व रेशोवरती प्रश्न जे असतील जुने तर ते सॉल्व्ह करायचे आहेत आणि फिल इन द ब्लँक्सचा सराव करायचा. म्हणजे उरलेले जे काही सब्जेक्ट आहेत किंवा टॉपिक्स आहेत ते तुम्ही करू शकता अशा प्रकारे. त्यानंतर 7व्या दिवशी सूत्र व ऍडजस्टमेंट्स जलद पुनरावृत्ती, म्हणजे याच्यात काय करायचं की थोडंसं रिव्हिजन, फास्ट ट्रॅक मध्ये रिव्हिजन करायचंय. सूत्र लक्षात ठेवायचे, डेप्रिशिएशनचं सूत्र काय आहे, त्यानंतर नेट प्रॉफिटचं सूत्र काय आहे वगैरे, हे सगळं, ग्रॉस प्रॉफिटचं सूत्र काय आहे, हे सर्व सूत्र पाठ करायचे आहेत. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये एक संपूर्ण पेपर 3 तासात सॉल्व्ह करता येतो का पाहायचा, शनिवारी असेल किंवा रविवारी, आणि त्यात कुठल्या चुका होत आहेत ते चेक करायचं. त्यानंतर हे सर्व फुल मॉक प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची याची. तर 1-2 पेपर जरी सोडवले तुम्ही तर तुमचा त्यामध्ये बऱ्यापैकी वेळ तुमचा कळेल किती जातोय काय नाही. आता यामध्ये तुम्ही विषय कुठले आहेत किंवा कशा प्रकारे तुम्ही त्याचं डिवायशन, अभ्यासाचा वेळ कसा निवडू शकता, वेळ कशा प्रकारे देऊ शकता. फायनल अकाउंट हा 30 मार्कचा प्रश्न आहे. 4 ते 5 तास कमीत किमान द्या. त्यानंतर बीआरएस जे आहे, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, याला कमीत कमी 2-3 तास वेळ द्या. शॉर्ट नोटसाठी 3-4 तास सफिशियंट आहे, 3-1 तास. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स स्टडी करण्यासाठी दिलेलं आपण हे तक्ता, तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा, काही अडचण नाही. तर ट्रू ऑर फॉल्स मध्ये साधारणपणे 1 तास सफिशियंट आहे, 1-2 तास जास्त. त्यानंतर मशिनरी अकाउंटला 2-3 तास द्या. बिल ऑफ एक्सचेंज साठी साधारणपणे 2-3 तास द्या. कॅश बुक साठी 1-2 तास वेळ द्या. रेशो अनालिसिस साठी एक अर्धा-पाऊण तास किंवा 1 तास जरी दिला तरी सफिशियंट आहे रेशो अनालिसिससाठी, एवढं काही डिफिकल्ट नाहीये. तर अशा प्रकारचे हे तुम्ही तुमच्या हिशोबाने प्लॅन करू शकता, म्हणजे प्रायोरिटी डिसाईड करू शकता तुमची प्रत्येक प्रश्नाची. तर त्या पद्धतीने, आणि हे प्रश्न 8च प्रश्न आहेत, हे महत्वाचे आहेत. ठीक आहे. हे विषय खूप महत्वाचे आहेत. कुठले, हे 8 विषय.
तर ह्या 8 विषयावरतीच प्रश्न येतात. तो त्यामुळे तुम्ही ते मेक शुअर करायचे की 8 परफेक्ट झाले पाहिजे तुमचे. जास्त दुसरं काही वाचू नका. जर समजा तुम्ही एकदम इमिडिएट परीक्षा देणार असाल आता लगेच या महिन्यात अभ्यास करून, तर ते हे सर्व प्रश्न तुम्ही करा. ठीक आहे. वन स्टॉप सोल्युशन होऊन जाईल तुमचा. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये अकाउंट जो विषय आहे ना, तो नापास का होतात विद्यार्थी जास्त करून? कारण सगळ्यात जास्त नापास होणारे विद्यार्थी जे आहेत अकाउंट विषयामध्ये आहेत. मग तुम्ही याच्यासाठी काय आपण उपाय काय करू शकतो किंवा तुम्ही चांगले मार्क्स मिळण्यासाठी काय करू शकतो? तर याच्यामध्ये चूक काय करतात विद्यार्थी? फायनल अकाउंटचा नियमित सराव नसतो. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की सराव नसल्यामुळे याच्यामध्ये 30 गुण डायरेक्ट जातात ना, कारण मेन पार्ट काय 30 मार्क्स मिळवणे. ठीक आहे. जरी समजा 30 मार्क्स तुम्ही प्रॅक्टिकली बघा, 30 मार्क जर समजा तुम्ही याचा फायनल अकाउंटचा विचार केला तर 30 मार्क तिथे तुमचे मिळत आहेत. तर 30 मार्कसाठी तुम्हाला ते ऍटलिस्ट कशा प्रकारचा आहे त्याचा सराव केला नसल्यामुळे ते तुमचे जातात तिथे. त्यानंतर याच्यावर उपाय काय करायचा तुम्ही बघा, रोज किमान एक ट्रायल बॅलन्स प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. 15 जरी केले तरी तुमचं काम सफिशियंट होऊन जाईल. त्यानंतर वर्किंग नोट्स न लिहिणे. वर्किंग नोट्स नाही लिहिण्यामुळे काय होतं की तुमचे तिथे पण काही गुण जातात. साधारणपणे 3 किंवा 5 मार्क्स कमी होतात. तर 5 जरी प्रॅक्टिकली पकडलं तर डायरेक्ट 25 मार्क तुमचे इथेच तुम्हाला म्हणजे 5 मार्क कमी होतात ना 30 मधले, तर 25 मार्क मिळतील. पण ते उत्तर सगळं बरोबर असेल तरच, नाही तर नाही. राईट. तर त्यामुळे मेक शुअर करायचं की वर्किंग नोट जरी आलं तरी मग व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवलं असेल तर त्याला मार्क्स मिळतात. त्यानंतर प्रत्येक प्रॅक्टिकल उत्तराचं स्वतंत्र वर्किंग नोट्स लिहिणं गरजेचं आहे. याच्यावरती उपाय सोल्युशन काय आहे त्यानं या चुकीसाठी. दुसरी चूक असू शकते तुमची, काय तुम्ही चूक करता कारण आणि ट्रू ऑर फॉल्स जे असतात ना किंवा चुकी बरोबर प्रश्न आहे त्याला कारण न लिहिणे. तर त्यामुळे कारण न लिहिल्यामुळे तिथे गुणच मिळत नाही, अर्धा गुण सुद्धा मिळणार नाही तुम्हाला मग. ठीक आहे. तर प्रत्येक त्याच्यावरती उपाय काय करायचा, प्रत्येक विधानाचे थोडक्यात एक कारण लिहायचं, 1 ओळीचं लिहा, 2 ओळीचं लिहा, काही अडचण नाही. BRS ची भीती सगळ्यात जास्त असते. बँक रिकॉन्सिलेशन स्टेटमेंट, त्यात सोपे गुण असतात BRS मध्ये. 10 मार्क्स त्याच्यामुळे जातात तुमचे तिथे. जर समजा तुम्ही केलंच नाही तर मग ह्याचा सराव काय करायचा, BRS पॅटर्न किंवा ऍड लेसचे रूल थोडे पक्के करा. ऍड आणि लेसचे रूल काय आहेत ते थोडे समजून घ्या. ते काय जास्त अवघड नाहीयेत, ते तुम्हाला मी थिअरिटिकल पार्टमध्ये सांगेल. आणि त्यानंतर नेक्स्ट चूक जी असते वेळ व्यवस्थापन, म्हणजेच टाइम मॅनेजमेंट नसतो पूर्ण केलेला प्रॉपर. ज्यामध्ये टाइम मॅनेज करायला पाहिजे पेपरचा 3 तासाचा, तो नसतो केलेला, ज्यामुळे पेपर जो आहे तो पूर्ण सॉल्व्ह होत नाही. मग अर्धा पेपर राहतो. मग 3 तासाचा मॉक पेपर त्यामुळे तुम्हाला सोडवण्यासाठी आपण सांगतोय की तुम्ही एकदा टाइम लावून सोडवा. त्यानंतर शेवटची चूक काय करतात मुलं की प्रश्न नीट वाचतच नाहीत. मग ते नाही वाचलं की मग तिथे तुम्हाला म्हणजे थोडक्यात काय ऍडजस्टमेंट वाचत नाही आपण व्यवस्थित, कुठले ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. मग त्या न वाचल्यामुळे तिथे ट्रायल बॅलन्स जे असतं ना आपलं त्याच्यामध्ये, किंवा ट्रेडिंग अकाउंट काढत असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढत असेल, तिथे चुका होतात. कारण जे काही गोष्ट दिलेली आहे, ज्या ऍडजस्टमेंट त्या खूप महत्वाच्या आहेत, त्या पहिला वाचून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मग ह्याच्यामुळे काय होतं की मग तिथे मार्क्स जातात ऑब्व्हियसली, मग तुम्हाला काय लक्षात येत नाही त्या गोष्टी. मग त्यामुळे मी पहिले पण किती आता त्याला साधारणपणे 10 दिवस झाले असेल, 15 दिवस झाले असेल, मी त्यावेळेस सांगितलं होतं की एक प्रश्न किमान 2दा वाचा. म्हणजे प्रश्नपत्रिका किमान 2दा वाचून घ्या. पहिल्या 5 मिनिटात फटाफट वाचून घ्या, काय काय दिले एकदा नजर फिरवा आणि जे आवश्यक डेटा आहे तो अंडरलाईन करून ठेवायचा. पेन्सिलने पेनाने करा, काही प्रॉब्लेम नाही. तर ते इमिडिएटली तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे. या गोष्टी आहेत. पण प्रश्न पहिला अकाउंट्समध्ये पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा. त्यानंतर अभ्यासाची पद्धत कशी असणार आहे तुमच्यासाठी, आता तुम्ही कसं प्लॅन करताय त्याच्यावरती आहे. तर मी जसं आता हे दिलंय तसं तुम्ही करा नाही करा तुमच्यावरती. फायनल अकाउंट रोज सॉल्व्ह करा, रोज त्याचा सराव करा. त्यानंतर प्रत्येक शॉर्ट नोटसाठी 1 पेज समरी तयार करायचे. त्यानंतर 1 पेज नाही म्हणता येणार, पण एक साधारणपणे छोटीसरी एक 4-5 लाईनची जरी केली तरी बास. 2 लाईनची करा, 1 लाईनची करा, काय अडचण नाही. 2 लाईनची केली तरी बेस्ट आहे. महत्वाच्या फॉर्म्युले जे आहेत ना ते एका पानावर लिहून ठेवावेत लक्षात राहण्यासाठी. BRSचे 3 प्रकारांचा सराव करायचा आहे, ज्यामध्ये डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आणि ओव्हरड्राफ्ट हे BRSचे 3 प्रकार असतात. सो त्यामुळे ह्याचा सराव नक्की करायचा. वर्किंग नोट्स कधीही विसरत नाही, त्यामुळे तो वर्किंग नोट्स नक्की लिहायचा आहे. BRS मध्ये कुठेही असू द्या वर्किंग नोट्स लिहायच्यात. मागील 5 वर्षाचे पेपर्स वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि शेवटच्या 10 मिनिटात अँसर शीट तपासतात, त्यामुळे कसं तुम्ही स्वतःला वेळ मॅनेज करता त्याच्याबद्दल ही पद्धत तुम्ही अवलंबून तुम्ही प्लॅन करू शकता. त्यानंतर आता याच्यामध्ये 80-20 रूल जो आहे तो आपण एक दिलेला आहे. तर हा जो रूल तुम्ही कशा प्रकारे जर फॉलो केलं तर बऱ्यापैकी तुमचं काम होऊ शकतं. आता खाली 5 भाग आपण केलेले आहेत जे तुम्हाला पक्के करायचे आहेत अकाउंट्स या विषयाचे. त्याच्यामध्ये साधारणपणे 70 तरी मार्क्स तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, 70+.
फायनल अकाउंट मध्ये 30 गुणाचा पेपर आहे तर तो 30 मार्क्स तिथे मिळतील. त्यानंतर BRS बँक रिकॉन्सिलिएशन स्टेटमेंटला 10 मार्क, हे 40 मार्क झाले. शॉर्ट नोट्ससाठी साधारणपणे 20 मार्क पकडून चला ऍव्हरेज, तर 20 मार्क इथे हे तुमचे साधारणपणे 60 मार्क इथेच झाले. आणि ट्रू ऑर फॉल्स मध्ये 12 ते 15 मार्क्सचा असतो, साधारणपणे 10 मिळेल त्यात, हे 70 मिळतात. आणि मशिनरी अकाउंटला 10 मिळतात. चालेल, 70-80 मार्क इथेच झाले तुम्हाला. म्हणजे तो बाकी कुठलं एखादं नाही आलं ते चालतं, पण फायनल अकाउंट जे आहे ते सॉल्व्ह करायचा आहे. नित्य ह्या नियम लक्षातच ठेवा. नियमित सरावातूनच तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि अचूकता निर्माण होऊ शकते, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. तर येतात तुम्हाला एक बोनस देणार आहे खाली मी. तो बोनस म्हणजे काय काय सूत्र आहेत ते सूत्र बघा, जलद संदर्भ सूत्र आहेत. आता हे सर्व सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा, खूप महत्वाचे सूत्र आहेत. याचा पूर्ण फॉर्मॅट देईन तुम्हाला मी, तुम्हाला कोणाला हवा असेल तर. ग्रॉस प्रॉफिटचं सूत्र काय आहे? नेट सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेट प्रॉफिटचं सूत्र काय आहे? ग्रॉस प्रॉफिट अधिक अदर इन्कम मायनस ऑल एक्सपेन्सेस. त्यानंतर नेट कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड याचं सूत्र काय आहे? ओपनिंग स्टॉक अधिक नेट परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर नेट परचेसचं सूत्र काय आहे? परचेसेस मायनस परचेस रिटर्न. त्यानंतर नेट सेल्सचं सूत्र काय? सेल्स मायनस सेल्स रिटर्न. त्यानंतर SLM डेप्रिशिएशन, ओरिजिनल कॉस्ट इंटू रेट, म्हणजे पर्सेंटेज जे काय असेल पर्सेंटेज दिलेले डेप्रिशिएशन पर्सेंटेज ते भागिले 100. WDV बुक व्हॅल्यू, आता हे इकडे बघा, बुक व्हॅल्यू आणि ओरिजिनल कॉस्ट ह्याच्यात गल्लत करू नका SLM आणि WDV मध्ये. रिटर्न डाऊन व्हॅल्यू बरोबर बुक व्हॅल्यू आणि SLM बरोबर ओरिजिनल कॉस्ट वरतीच असतं. ठीक आहे, बाकी सूत्र सेमच आहे. गुणिले रेट पर्सेंटेज आणि डिवायडेड बाय 100. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो बरोबर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. अशा प्रकारचं त्याचं सूत्र आहे. नेट प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. त्यानंतर करंट रेशो, आता हे रेशो अनालिसिस मधलं आहे बरं का. ठीक आहे, तर हे साधारणपणे 5-7 फॉर्म्युला आहेत ते रेशो मधले, रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी आहेत. करंट रेशोसाठी करंट ऍसेट भागिले करंट लायबिलिटीज. त्यानंतर लिक्विड रेशोसाठी करंट ऍसेट मायनस स्टॉक भागिले करंट लायबिलिटीज. स्टॉक टर्नओव्हर रेशो, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड भागिले ऍव्हरेज स्टॉक. ऍव्हरेज स्टॉक बरोबर ओपनिंग स्टॉक अधिक क्लोजिंग स्टॉक भागिले 2. RDD बरोबर डेबिटर्स मायनस बॅड डेब्ट्स गुणिले रेट, म्हणजे पर्सेंटेज जे काय असेल ते, आणि डिवायडेड बाय 100. बिल ड्यू डेट बरोबर ऍक्सेप्टन्स डेट अधिक टर्म, म्हणजे टर्म म्हणजे किती दिवसाचं आहे ते, किती 3 महिने 2 महिने वगैरे, प्लस 3 दिवसाचा ग्रेस पिरियड. सो ते अशा प्रकारे तुम्ही बिलची ड्यू डेट कॅल्क्युलेट करू शकता. तर हे सूत्र लक्षात ठेवूनच करा. तर अशा प्रकारे आहे. ठीक आहे, तर तुम्हा सर्वांना पेपर 2 म्हणजेच अकाउंट्स या विषयासाठी काही प्रश्न असतील, काही अडचण आली तर कॉल करा. पण जे न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये मी मदत नाही करू शकणार खरंच. म्हणजे जो माझा फायनल अकाउंट जे न्यूमेरिकल्स असतात, अकाउंट विषय नसल्यामुळे मला मदत नाही करता येणार, पण थेरॉटिकल पार्ट मध्ये मी नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर ह्या पद्धतीचे तुम्ही प्लॅन करू शकता. तर तुम्हाला ऑल द बेस्ट. काही अडचण आली तर नक्की कॉल करा, तर मी प्रयत्न करेन की तुम्हाला व्यवस्थित उत्तर देण्याचं. ठीक आहे, तर हा होता भाग 2 अकाउंट या विषयाबद्दल. तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली की तुम्ही कशा प्रकारे, शेवटी जर तुम्ही काही पॉइंट्स पाहिले त्यामध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे की 3 तास तुम्ही कसे डिवाइड करू शकता यासाठी, किंवा या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी 7 दिवसाचा स्टडी प्लॅन कसा बनवू शकता, आणि कुठले महत्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये पाहिलेले आहेत. ते मुद्दे जरी तुम्ही करून गेला, जसं मी सांगितलं पूर्वी, ट्रायल बॅलन्स एक असतं, ज्यामध्ये तुमचं BRS एक येतं आणि मशिनरी अकाउंट, हे जरी तुम्ही 3 जरी केले व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तर तुमचे 50 मार्क इथेच मिळतात. कारण तुम्हाला ट्रायल बॅलन्स जे आहे ते 30 मार्क्सचं असतं, BRS 10 मार्क्सला असतं आणि मशिनरी अकाउंट 10 मार्कला असतं. सो अशा प्रकारे हे मिळून 50 मार्क इथेच मिळतात तुम्हाला. पण यामध्ये कसं वर्किंग नोट्स जे असतात ना, म्हणजे तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ते प्रत्येक याला तुम्ही कसं कॅल्क्युलेट केलेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन देणं अत्यंत महत्वाचं आहे. जर ते कॅल्क्युलेशन नाही दिलं तर मग ते कॅल्क्युलेशनला मार्क असतात. जरी समजा बरे तुमचं उत्तर चुकीचं आलं असेल, फायनल उत्तर, समजा एक उदाहरणार्थ घेऊया आपण ट्रायल बॅलन्स मधलं. ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करायचं आहे, त्यानंतर बॅलन्स शीट करायची आहे, आणि अंतिम बॅलन्स दिलेलं असतं, त्यावरून आपल्याला ट्रायल बॅलन्स, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट वगैरे बनवायची असते. सो
हे ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये तुम्ही जर समजा उदाहरणार्थ बघितलं आपण ती गोष्ट, तर समजा तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये समजा काही अमाऊंट चुकते किंवा कुठेतरी काही चुकीचं होतं, पण तुमचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ना ते सर्वसाधारणपणे थोडेसे बरोबर येतात, कारण कॅल्क्युलेटर अलाउड नसल्यामुळे तुम्हाला हे एकतर कागदावरती तुम्हाला करायला लागतात साईडला कुठेतरी, आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचा वेळ तिथे जास्त जातो साधारणपणे. मग ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण कॅल्क्युलेट करून तुम्ही सर्व गोष्टी जरी चुकलं तर त्या वर्किंग नोट्स त्याच्या खाली लिहा की हे कसं तुम्ही जे ट्रायल बॅलन्स आलेले ते कशा प्रकारे आलेले, तुम्ही कसं कॅल्क्युलेट केले. समजा कुठे जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला इथे डेप्रिशिएशन दिलेलं असेल, डेप्रिशिएशन बाय 10% और 5% वगैरे, तर जे काही डेप्रिशिएशन पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज दिले ते कसं कॅल्क्युलेट केलंय तुम्ही, हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही अमाऊंट जी आलेली आहे ती कशी मॅनेज केली किंवा कशा प्रकारे तुम्ही ऍडिशनल सबस्क्रिप्शन केलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. तर ते वर्किंग नोट्स लिहिणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्ही जर समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधलं किंवा बॅलन्स शीट मधलं आपण बघूया, बॅलन्स शीट मध्ये सुद्धा वर्किंग नोट्स महत्वाचे आहेत. त्या सर्व वर्किंग नोट्स प्रत्येक ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. भले तुमचं फायनल उत्तर चुकू द्या पण वर्किंग नोट्सला मार्क असतात, सो त्याच्यामुळे वर्किंग नोट्स नक्की लिहा कुठल्याही अकाउंटच्या प्रॉब्लेमसाठी. भले ते तुमचं बीआरएस असो किंवा तुमचं मशिनरी अकाउंट असो, कुठलंही असो, सो ते गोष्ट करून जा. बिल ऑफ एक्सचेंज जे आहे तो पार्ट खूप महत्वाचा आहे, तोही पार्ट करून जा. त्या पार्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या कव्हर होतात, ट्रू ऑल फॉल्स वगैरे आहे, हे सर्व दिलेले आहेत आपण, ते तुम्ही बघा. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि प्रॅक्टिस खूप करा, अत्यंत महत्वाचं सांगतोय गोष्ट मी. साधारणपणे जे काही पूर्वीच्या 8 वर्षाचे काही प्रश्न असतील अकाउंट्स विषयातले ते तुम्हाला हवे असतील तर ते मी देईल तुम्हाला, काही अडचण नाही. तर ते सर्व प्रश्नांचं तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा प्रत्येक प्रश्नाची, ठीक आहे. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स करा नक्की, जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील कुठल्याही विषयाबद्दल. आणि आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इकडनं आपण एक मोठी कम्युनिटी बिल्ड करतोय कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी आणि बँकिंग सेक्टरसाठी, ज्यामध्ये सर्व अपडेटेड इन्फॉर्मेशन देणार आहोत प्रत्येक विषयाबद्दल, कोऑपरेटिव्ह आणि बँकिंग सेक्टरबद्दल. सो खूप मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत, तर त्यासाठी तुमच्या सर्व लोकांची नक्की गरज लागेल. प्रत्येकाचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.